नमस्कार, मी आहे ऐश्वर्या आणि तुम्ही पाहत आहात होम शेफ ऐश्वर्या, जिथे प्रत्येक रेसिपी बनते प्रेमाने आणि लक्षात राहते चवीने. उपवासात रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठीच आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत, बाहेरून गोल्डन आणि आतून मऊ असे रताळ्याचे कटलेट. ही रेसिपी इतकी चविष्ट आहे की उपवास नसतानाही सगळे आवडीने खातील. चला तर मग सुरुवात करूया आपण या रेसिपीला. इथे ना मी 2 रताळी शिजवून घेतली आहे. कुकरच्या आपल्याला 2च शिट्या करायच्या आहेत, जास्त शिट्या नका करू. इथे मी रताळी शिजवून घेतली आणि त्याचे सालही काढून घेतलेली आहे आणि हे रताळी मी आता मॅश करून घेते. जर तुम्ही जास्त कुकरच्या शिट्या केल्या आणि जास्त नरम जर रताळी शिजलं ना तर मग ते खूप पातळ होतं, त्यामुळे 2च शिट्या करा कुकरचे. इथे मी रताळी छान अशी मॅश करून घेतलेली आहे. यामध्ये ना मी आता साबुदाण्याचं पीठ टाकते. म्हणजे मी साबुदाणा भाजून घेतले आणि त्याला मिक्सरला त्याचं छान असं बारीक पीठ बनवून घेतलेली आहे. ते पीठ यामध्ये टाकायचं आहे 1 वाटी आणि हिरवी मिरची टाकायची आहे. तुम्ही कट करून टाकलं तरी चालतं हिरवी मिरची. मी इथे वाटण टाकलेलं आहे हिरवी मिरचीचं. आणि कोथिंबीर खात असाल तुम्ही उपवासाला तर कोथिंबीर आणि जिरे टाकायचे आणि सेंधं नमक टाकायचं आहे अर्धा चम्मच. आणि हे सगळं छान व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे पीठ मळल्यासारखं. हे पहा, हे छान असं सगळं सारण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण याची छान टिक्की बनवून घेऊया. इथे मी एक गोळा घेतलेली आहे, याची मी छान अशी टिक्की बनवून घेते. जशी तुम्ही बटाट्याची टिक्की बनवता ना त्याच पद्धतीने आपल्याला हे टिक्की बनवायची आहे. तुमच्याकडे जर राजगिऱ्याचं पीठ असेल ना तर तुम्ही तेही टाकू शकता. साबुदाण्याच्या पिठाऐवजी तुम्ही राजगिऱ्याचं पीठही टाकू शकता यामध्ये. या पद्धतीने मी हे टिक्की बनवून घेतली आहे. आता या टिक्कीला ना आपण हे मी साबुदाण्याचं जे पीठ घेतलं होतं ना त्या पिठामध्ये हे टिक्की आपल्याला डीप करायची आहे. म्हणजे ते वरतूनही एकदम क्रिस्पी असे बनतील हे टिक्की. म्हणून साबुदाण्याच्या पिठामध्ये हे टिक्की आपल्याला डीप करून घ्यायची आहे. याच पद्धतीने मी बाकीचेही सगळे टिक्की बनवून घेते. एकदम झटपट बनते ही रेसिपी. हे पहा, मी सगळे टिक्की बनवून घेतलेली आहे. आता गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे, तवा ठेवायचा आहे आणि त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे. आपल्याला हे टिक्की शॅलो फ्राय करायचे आहेत. तुम्ही तुपामध्येही हे टिक्की शॅलो फ्राय करू शकता. आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला हे टिक्की यामध्ये सोडायचे आहेत आणि मध्यम आचेवर आपल्याला हे टिक्की भाजून घ्यायचे, घाई नाही करायचे. यावरती मी थोडंसं तेल टाकते आणि एका बाजूने छान गोल्डन झाली कीच पलटवायचं हे टिक्की आणि मंद आचेवर आपल्याला हे टिक्की शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे टिक्की बनतात. उपवासाला ते साबुदाणा खिचडी, भगर खाऊन कंटाळा आला असेल तर या आषाढी एकादशीला तुम्ही या पद्धतीची रताळ्याची टिक्की नक्कीच बनवा. हे पहा, हे छान अशी टिक्की आपली फ्राय झालेली आहे. पहा, हा सुंदर रंग आणि खुसखुशीत टेक्स्चर, अगदी परफेक्ट अशी आपली टिक्की तयार आहे. याच पद्धतीने मी बाकीचेही टिक्क्या शॅलो फ्राय करून घेते. हे कटलेट उपवासाच्या हिरव्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा गरम चहासोबत सर्व करा. घरातले सगळे पुन्हा मागतील. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी करून पाहणार आहात का. वरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे कटलेट. आणि अशाच सोप्या, स्वादिष्ट आणि हटके रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन चविष्ट आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि प्रेमाने सर्व करा. धन्यवाद.